नगरपालिकेच्या नाक्यावर काय घडतंय आपण जाणून घेतोय। पहिला निकाल आपल्या हाती आहे। पन्हाळा नगरपालिकेवर जनसुराज्याने आपला झेंडा रोवलाय, कारण भाजपच्या साथीने तिकडे त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। चंद्रशेखर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। चंद्रशेखर, पहिला निकाल भाजप आणि जनसुराज्याच्या बाजूला। निश्चितच आज पन्हाळ्याचा पहिला निकाल नगरपालिकेचा आता जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये 12 जागा या जनस्वराज्य पक्षाला मिळाल्या आहेत आणि त्यांच्या रुपाली धडेल या नगराध्यक्ष पदासाठी विजयी उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या आहेत। चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। आपण राजकीय विश्लेषकांकडे जाणार आहोत। अभय देशपांडे सरांकडे मी जाईन। काँग्रेसच्या प्रतिनिधींचं मत आपल्याला घ्यायचं आहे, पण देशपांडे सर, पहिला निकाल जनसुराज्य आणि भाजपच्या बाजूने, तुमची कमेंट? नाही, मला वाटतं की हा विनय कोरेचा प्रभाव असणारा नगरपालिका आहे। इथे काही वेगळं निकाल अपेक्षित नव्हता। आज ते भाजपाबरोबर असल्यामुळे ते स्वाभाविकच त्याचं भाजपाच्या पारड्यात त्यांचं हे जाणार आहे, यश जाणार आहे। पण हा निकाल पूर्णतः मला वाटतं की विनय कोरे यांचा आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः पन्हाळा तालुक्यात विजय चोरमरे सांगू शकतील की तो हा भाग कायम सातत्याने त्यांच्याच प्रभावाखाली राहिलेला आहे। त्याच्यामुळे फारसा काही वेगळा निकाल नाही, जो अपेक्षित होता तसाच निकाल आहे। तेव्हा हा निकाल जो आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्या हाती येतच राहणार आहे। मात्र आत्ताची मोठी बातमी ती म्हणजे पन्हाळा नगर परिषद निवडणुकीमध्ये जनसुराज्याला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। जनसुराज्याने आपल्या खात्यात घेतलेली आहे। भाजपच्या खात्यात पहिली नगरपालिका भाजप जनसुराज्य एकत्र होते। पन्हाळा विकास आघाडीला 2, शाहू विकास आघाडीला 3 जागा मिळालेल्या स्पष्ट होते। पन्हाळा नगराध्यक्षपद उमेदवार रुपाली धडेल या विजयी झालेल्या आहेत।